असा म्हणजे जोडाय बरं पडेल इथं काय भेटते हा म्हणजे जोडाय बरं पडेल ना नाही तर आता होती आता खुरटण सोडली इथं आता रोटर जोडलाय कारण की बैल पळत येते ते वगैरे रिस्क घ्यायची ना आपल्याला रोटरवर वगैरे गेला तर गाडी लॉक आहे गाडी काढतो थांबा चला रोटर घेतो सोडून पायपा काढतो नंतर शेअर करतो तुमच्याबरोबर हे बा कसं भरले मस्त ट्रॅक्टर आणि आता वाजलेत किती 1 आणि आम्ही जाणार होतो जेवायला आता आणि त्यावर एक दुसरं काम निघालं नवीन म्हटलं चेक करावं ह्याला ठिबक चालू केलं वैरणीला एवढ्या पटक्याला तर इथं वल झाल्या रातभर आणि ह्या पटक्यात अजिबात वल झालेला म्हणजे ह्या पाईपाला चॉकअप बघा पाणीच पडत नाही आहे का मग आता या पाईपा बदलायला चाललेल्या म्हटलं बायाला म्हटलं आणि कुठं परत आणि येऊन बसतोयस वैरण मात्र होईल म्हणून गाव म्हटलं चला पाईपा लागल्या ह्या 2 पाईपा बदलायचे त्या का लागली बदलायला ते आता इकडं कशी वल झाल्या बघा आहे का अशी वल एका रात्री घायला पाहिजे कसं पाणी पडत असं पाणीच पडत नाही त्या पाईपातून असं आहे का आता लागेलच म्हणजे पाईपा बदलावे चला मी जातो खाली जोडायला हा हे या पाटक्यातल्या जायचं पाईपा खाली बाहेर नाही ना जोडायला जोडतो मी येते जोडायला ते असू दे असं देतच बाया आई सोडलीच काय चला लागलीच ही बघा हे 2 पाईप लागतात लागली ती पण घेतो बदलू ट्रॅक्टरवालं आम्हाला जरा शंका होतीच ट्रॅक्टर ह्या चढान चढणार नाही आम्हाला वाटलं इथं खाली एक डम्पिंग सोडून चढवल तरी साहेब लागले 2 डम्पिंगवर घेऊन चढायला बघा आता काय करते ते मला त्याने ट्राय करणार होते बाया 2 डम्पिंग लागला वर घेऊन काय आईला आणला का दुसरा आणला असेल आता आलं बघा पाणी इथे बघला ही पाईप नवीन टाकल्या पाणी आला बघा आता ह्याची गाठ मारायच्या पुढे तोंडाला इथे बघ म्हणजे पाणी पडतं आणि दुसरी सरी आता बदलायचं चालले भैया या हरभऱ्यातला 2 सारे आहेत का ते पाणी बंद करूयात कडच तर बाजीचा व्यायाम चाललाय असा म्हणजे हे सकाळी अवताला चालवला आता शेड आत घ्यायचा साहेबासनी मग आत घ्यायच्या आधी म्हणतात चला फाटी दाखवून आणायची आणि एकदा मग असं ते दररोज चालू आहे असं दररोज आत घ्यायच्या आधी असं फाटीवरून फिरवून आणतो तेवढाच फ्रेश होतोय खरे ह्याला सुट्टी नाही भाजी जरा आगाव झाला आगाव व्यायाम देऊन ह्याला साळा करायचा आताची बाहेर काढतोय का रेसल बदल हेच निर्लय मावा हां आणि व्यायाम चालू करायला लागल्यापासून बघा कसा फिगर झालाय साहेबांचे मांडे बघा कट्स बिट्स कसं पडली शेत हार्ड झालंय ह्याला एका रेषेत पळायला होणारच आपण त्याशिवाय काहीच चण पाडणार नाही आपल्याला चला रायबाला न बाबऱ्याला द्यायचा प्यारा रायबाला बाबऱ्याला प्यारा द्यायचा आता रायबा शेड झाली सगळी जरा आता अंगाव येत होता पळून आता लागला गुड्या मारायला काय ते डॉक्टरांचा गुणधर्म आहे कोणाला हात लागला तर गडी खडखडीत होतोय चला आता माग निघाली शेडत आता डायरेक्ट साहेबांनी शेडत घ्यायचा पूर्ण लक्ष आता बाजू घातलं पूर्ण सगळ्यात जास्त लक्ष म्हणजे आपलं बाबऱ्या रायबापेक्षा जरा जास्त लक्ष आता इकडे केलं आम्ही कारण की ते अजून लहान आहेत त्यामुळे काही त्यांचा एवढा विषय नाही तर ह्या साहेबांनी आपण हा बाबऱ्या बघायला लागलाय काय म्हणणार ते सकाळून म्हणा भाजीच्या आमच्या हाल लावलंय या भाजीच्या मनावर आमच्या हाल लावलंय बाबऱ्या हाय ब्लॅक की त्यामुळे दिसत नाही अजिबात अंधारात काय शेडत चला डायरेक्ट शेडत
आता उद्या सकाळी आपल्या भाजी शेटला कोळवाला बा ह्या दोघांची बांधून होती बरं का. ए बापरे असं तिकडे आला बघा आला बघा. हो काल काय झाला विषय. काल आपण भाजीला गावातला एक नंदी होता करंट नव्हतं त्याचं. त्याला ह्याच्याबरोबर चालवलेला या कुळवाबरोबर. खरं ते आज करंट आलेला नाही म्हणून बैल आपला आखडेल. काल कुळवा चालवल्यामुळं बाहेर मला बैल आखडेल त्याला व्यायाम दिलाच पाहिजे म्हणून आता आम्ही दुसरा निर्णय घेतला आहे. आम्ही निघालो एक टायर जोडीदाराचं आमच्या इथं मोठं ते टायर आणा निघालो चला. आणि इथं एक बारका टायर आणलाय ह्याचा आपला सायकलीचा. आता बाह्या कसा झुकतोय बघितलं पाहिजे. चल बाहेर टायर घेऊन. आणि आपली रायबा शेट काय लिहिलंय बघा. रफ्तार मेरी धीमी सही मगर उडान जरूर लंबी होगी. असंच करायचं आपल्याला. संयम ठेवायचा आहे. आता भाजी बाबतीत लय संयम ठेवणार आहे. भाजीला आता अजिबात रिस्क घेणार नाही मी. बघते बघा की. हॅलो भाजी थांब. तर असा विषय झाला. आम्ही आलो माग रिटर्न कारण की टायर जे आपण आणायला गेलेलो त्याने टायर इकला आहे. तिने जुनं टायर होतं ती म्हणजे इकलं ते. मग आता एक आपला टायर आहे तो टायर लावायचा भाजीला आणि त्याच्यावर बसायचं म्हणजे का नाही चांगला व्यायाम होईल भाजीचा. कारण की काल अवताला गेला अवतालाच म्हणते कुळवाला झोपल्याला का नाही त्यामुळं बैल आखडेल म्हटली ती सगळी. त्याला व्यायाम दिलाच पाहिजे फ्रेश होईल. आणि आपले बाबऱ्या आणि आपले रायबा शेट काल आजारी होतं झाले फ्रेश आता. आणि डॉक्टर बोलले ते 4-5 दिवस कुठं त्याला प्रवासच देऊ नका त्याला शांत बसवा. त्याला रायबाच्या बाबतीत आपण कधी रिस्क घेणारच नाही. चला कसं आहे टायर खाली बाबऱ्या. आणि माश्या कशाला एवढे घालणार. कारखाना चालू असले की माश्या होते त्याचा. आणि साबण आणायचा माश्याला. आता आपला बारका टायर आणला इथला. आता मी व्यायाम आणलेला मला तो घेतला बांधून. आता बाहेर शेट बघा कसं चुकते हा असं व्यायाम करते ती रनिंगला. ओढू का ओढू का भाई इधर आभ्या जमते का उभा तर तू हा व्हिडिओ उभा करतो आडवा करू. राहिलं तर उडी माकडा सगळी. बैला संघ मालकाचा पण व्यायाम. चाकोरी क्रमांक 1 वर गट क्रमांक 3 वर तास क्रमांक 2 वर. अरे पाचशे बांध की एवढं जवळ बांधल्यापेक्षा. तुला चालायला नको तुला का ढेंग तर टाका यावं कमीत कमी. हे बांधू दी मागाट काल वर आला तर मानला बाबा तुला. जमलेला आहेत येत माघारी बस. पाय कापायला तिथलं नाही एवढं कापते. आणि मग चिल्ला तरी खाली मिक्स केलेला जाईल खाली. तिकडे टाकतो टायर सायकल बांधला असा बांधला बघा. दळ्यात असा ढाकांना बांधलेला आहे बघा. आता नियोजन भैया टायर बसायचं बसायचं आपली टाकरी यांच्यातलं फरक का. कुठल्या पलीकडच्या आता पलीकडे पाठी किती काय खाली मोकळा नाही मग आता खाली बसून ये. टायर बसायचं का
पक्या नाही चढत, आता बंद केलं होतं. पक्क्या चढतो पक्क्या. आता चढत होता पण ते चकती काय सरकल्या. आता चढत होतो पण त्याला ती सिस्टीम दोन पाय करायला लागतं. आता चढतोय फक्त पाय करून घ्या कोणानंतर. खप्पा पाडून घ्या. तर एकदा बोट नाही येत. एकदा इकडे बागायला चाललोय असं एकदा तिकडे बागायचं पाहायला टाकलं पाहिजे. बाग उडू काय वरून माग तू टायर कर व्यवस्थित. हा एकसारखं हा हे बरोबर पुढे घेता फळे नाही टाकायला. ए आधी मोकळा नाही मग येताना बसून या. काय जायचं आपली ताकद वेगळी. हे मोठं टायर असते मला उसाचं हे मोठे बस बस नाही मांडी घालून बस आहे. बस आहे आता पगळ जाऊ दे कुठं पण. बुजला निर्माल का उसात. बारका ना बाय ह्यो. नव्वद 120 किलो आसपास सगळं टोटल आहे बघ. नांगरीपेक्षा लोड आहे. नाही नाही थांबतंय जरा थांबतंय. दम लागतोय तर काय. आता जाते का भाजी भाजीला असं 4 राऊंड मारणार आहे मी. 4 ए भाज आलं आजच्या दिवसाला काय. आवतापेक्षा बेस आहे. अरे 4 वाजता दे की. नसते हवी मी काय नाही त्याला वाटत. कारण काल आवताला झोपल्याला कुळवाला त्यामुळे पहिला आकडेल व्यायाम चाललाय. आता उद्या आणि कुळवाला झोपायला महिनाभर याला सुट्टी नाही. काका आणि आहे का चाकूर तर जायचो. काय झालं थांब आठवण लागले. चल 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 चल. प्रेक्षकांना बघायला प्रेक्षक घेतो घेतो.
मोठ्या मालकांचा बैल बाबऱ्या, त्या छोट्या मालकांचा बैल बाजी आपण दावर गळ्यात बांधायचं. ती नाही त्या वर निघाला तलकली झाली तिची. जाऊ सोड की सोड, जाऊ दे सोड. सुटला सुटला तर रायबाशी ह्याचं आपलं बाजीला काही मोकळा चालू लागता आणि ह्याला आपलं बाजीला बाबऱ्याला मोकळा चालू लागता. आणि बाजीचं किती 4 राऊंड झालं तसं कालवर म्हटलं तर. आणि काल कोळवाला झोपलेला त्याच्यापेक्षा बेकार व्यायाम आहे. बेकार म्हणजे लय बेकार गडी पाक डिंबाला. खरं आता दिला होईल हा नाही, काल आज दिला नसता तर आकारला असता. होय त्याला सुट्टी नाही. आम्ही या इकडं सोडतो त्याला मी. आता काय झाला विषय, ह्याला पण चालवला ह्या साहेबांनी काल 1-2 इंजेक्शन 1 सलाईन झाल्या. मग ह्याला ताप देणार ना, नुसतं जरा पाय मोकळं करून आणतो साहेबांचं. त्याला मोकळा जाणार का सोडून द्या खाल्लं. हो नाही हो, याला काल झालं 1 सलाईन 2 इंजेक्शन झाले. नाही जोड पावायचं होतं आपलं ह्या मोडायला. चल कापू नको बाबा. निघाला तर कधी नाही ते हे आमचं बंधुराज डेपुटी सरपंच लागला रायबाला घेऊन खाली घेऊन गेला. बहुतेक मनात आली काय पळवायचं जा. आता घेऊन गेलाय खाली. मागे फिरल्या बघा साहेब काय करते. हा तिथे वाटतं 1-2 घालते मागायला. बर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर बघा. मग सांगितलं की तेच बोलले ते 19 तारखेला हे करणार आहे मी. हा परवा म्हणजे आता उद्या हलवते माझ्या अंदाजाने. मला म्हणला 19 तारखेला हे करणार आहे, भरणार आहे. त्या बाबऱ्याला पण बघायचं आहे ना इकडे. रेसा वाटतं मला म्हणला रेसा बाबराची त्या रेसला जाणार आहे. हा पण तिथं मागणारी येते ती वाटतं चालते. होय आता काय म्हणा तुमच्या हातात राहिले. तुमच्या हातात राहिलं म्हणा आता. नाही सगळं म्हणून हो हो मी सांगितलं त्यासनी. ते आता त्यांच्या ह्याच्यात राहिलं केव्हा निघते ते मला म्हणजे 19 तारखेला निघणार आहे. हां बर बर हां चालतं चालतंय. मग बघा की तुम्ही आणि फोन लावा त्याला काय म्हणतो. चाल होय होय बाजीच्या उंचीच आहे तेच की. होय होय तर संध्याकाळची वाजलेत 6:15 वाजलेत. आणि हे बघा शेडत घालायच्या आधी साहेबांनी जरा चालवून आणतो फाटीवरने. म्हणजे सकाळचा व्यायाम जो दिला आपण त्यात जरा हलकं वाटायसाठी अवघडला असेल म्हणून. आणि दररोज व्यायाम चालू आहे साहेबांनी ह्या. कारण की स्वतःसारखा सळा गेल्याशिवाय त्याला मैदानात नाही आणणार. संयम म्हणजे संयमच ठेवणार आहे ह्याच्या बाबतीत. जरा रिस्क नाही घेणार अजिबात. सकाळी टायराबरोबर फिरवलेला टायर दुखलेला. आता उद्या त्याला आपला दुसरा एक आहे औसाचा बैल
येतो म्हणली ती घेऊन. आता त्याच्या ह्या रानात जाऊ तो मारायचा आहोत ना आपलं नागरी नाही नागरी. आता वळल्यावर ही करलं मागाशी उदाळा बघत होता. वळल्या बघा प्रत्येक नंदीच असते वळलं की काय त्याच नव्हतं कोणाष्टा. हो बाबा मागाशी मला दाबा धाडले मागाशी विषय काय झाला आमचा. दीपक म्हणला असं करूया मी मागे तो दाव घेऊन म्हणला बघ्या काय करतोय. नशीब इसनीला दावा एक असला उधळायला लागला. मान खाली गाठली का नाही इसनीला लाव नाही कुठं पण लाव. आता म्हटलं हो बाबा कुठं हुडकाय जायचं परत. तर हे बघा व्यायाम चालू केल्यापासून खरं एक फरक जाणवायला लागला काय माहितीये का बाजीत. असं आर्टिफिशियल दिसायला लागले असं घडवले गत हातानं. हे बघा हे का काय लागले पॅक वगैरे 6 पॅक पडतात तसं. आणि ह्या रानात मारायचं म्हणते आपलं कुळं मारायचं आहे. त्यांचा नंदी घेऊन येतो म्हणली ती म्हणजे ते आवताचाच आहे नंदी. चला मग त्याच्याला बघूयात. आणि साहेबांच्या बरोबर आमचा पण व्यायाम होतो. ह्याला नाही ह्याला दीपक सुट्टी द्यायची नाही ह्याला नुसता मारायचं नाही तर व्यायाम. कासची फाटी सोडतोय बघायचं जातात फाटी सोडतोय प्रत्येक मैदानात भ्या वाटतंय. आता सोड काय करेल सांगता येत नाहीच. आणि भरपूर जण भाजी आम्हाला पायऱ्याला द्या म्हणते ती. तर आपल्याला रिस्क यायची नाही कारण की आपल्याला माहिती आहे की आपला भाजी सीट काय करतोय. उगाच आपल्या नंदीमुळं दुसऱ्या नंदीचं कशाला बदनामी म्हणून आपण काय असेल ते उघड स्पष्ट सांगतो. कारण सकाळी आणि आलेली ते आम्हाला भाजी पाहिजे म्हणून मैदानाला सर सांगितलं स्पष्ट असं भाजी करतोय. उगाच ऐकतर आपण आहे सोशल मीडियावरती आणि आम्ही व्हिडिओ टाकणार आपले व्हिडिओ बघते ते असं मैदानाला वगैरे गेले की बरं आपल्या भाजीनं कातरली मग त्याबरोबर तुमच्या नदीचं पण तुमच्या नदीला सवय लागेल बिन कामाची ह्याच्यामुळं कातरायची म्हणून आपल्या रिस्क घ्यायची नाही. आणि कातरली कसं असतंय जेव्हा आपण पायरा गेला आहे आणि त्यावेळेस कातरली समजा तर त्या मालकांच्याकडं त्या नदीच्या मालकाच्याकडं असं म्हणजे बघायचं पण हे होतं म्हणजे आपल्याला लाज वाटते त्यांच्याकडे बघताना. कारण की काय म्हणजे आपल्या नंदीनं असं केलं कारण त्यांची अपेक्षा असते आपली अपेक्षा असते की बाबा त्यात कातरली म्हणून ह्याला सुट्टी नाही आता ह्याला स्वतःसारखं सर करणार आहे.